वंदनगडाव आणि वंदनगडाच्या मागच्या बाजूला आहे. तर हे मला असं वाटतंय 20%च काम झालं असं आहे ना वंदनगडाचं, आणि 80% काम बाकी आहे. तर त्याची तर खरंच गरज आहे, कारण की एवढं भव्य मोठा खूप मोठा किल्ला आहे हा. तर ह्या किल्ल्यावर अजून चांगला दिसण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास काय होता आणि ते कसे लढले किंवा हे कसं त्यांनी तयार केलं, हे जर टिकायचं असेल ना तर श्रमदानाची गरज आहे. आणि त्याचबरोबर अक्षरशः सांगतील त्यांना अजून काय मदतीची गरज आहे. जसं आता सूरजनं सांगितलं की 20% म्हणजे काम भरपूर झालंय, पण अजून करण्यासारखं भरपूर काम आहे या गडावर. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं, महादरवाजा साफ झाला, भोज दरवाजा साफ झाला, पारेकरांची देवडी व्यवस्थित झाली, तर आता वंदनगडावर काय काम आहे? तर काम भरपूर आहे, अफाट आहे. आपल्याला अजून मंदिरं बांधायच्यात. ह्या दरवाजांची जी दुरावस्था झाली, हे दरवाजे पण बांधून घ्यायचे, तटबंदी. गाणे नीट करायच्यात, तटबंद्या नीट करायच्यात. काम काम आपल्याला भरपूर आहे. फक्त सहकार्य सगळ्यांकडून काय पाहिजे, हे जे करतोय की बाबा शिवाजी महाराज काय माझ्या एकट्या घरासाठी नाहीतर तुमच्या घरासाठी नाहीत लढले, आपल्या समाजासाठी लढलेत, संपूर्ण आपल्या स्वराज्यासाठी लढलेत. तर ही जाण आपल्या सगळ्यांना व्हावी आणि सगळ्यांच्या अंतःकरणात नाही यावं, हीच वाटतं. ज्यावेळेस सगळ्यांच्या अंतःकरणात नाही येईल ना, तर ही काम होण्यासाठी लय वेळ नाही लागणार. शिवाजी महाराज त्यांच्या हयातीत, त्यांच्या कारकिर्दीत 300 गड किल्ले उभे करतात. एक माणूस स्वतःच्या जीवन काळामध्ये 30 गड किल्ले उभे करू शकला. का करू शकला? त्यांनी लोक जोडली. लोक सोबतील असल्यामुळे जी अवघड अशक्य वाटणारं काम आहे ते सोपं झालं. आपण पण बऱ्यापैकी लोक जोडली, लोक आता मदतीला आली म्हणून इथपर्यंत कामं झाली. अजून येणाऱ्या तरुण पिढीने पण ह्या कामात उतरलं तर अजून आपण मोठं काम करू शकू. आणि ज्यांना खरोखरच शक्य नाही, येणंच शक्य नाही, अशाने आर्थिक स्वरूपात मदत करू शकता तुम्ही. 5,000 50,000 रुपये कमवता, 50,000 कमवता, तर 500 रुपये देणं तुमच्यासाठी काय फार मोठी गोष्ट नाही. त्या 500 रुपयाचं घेऊन आपण कुठं 10 रुपयाला पार्टी करायला नाही जाणार. त्या 500 रुपयात एखादं खोरं येईल, टिकाव येईल, स्वराज्याच्या कामात तुमचा काहीतरी हातभार लागेल. ह्यासाठी आपण आर्थिक मदत घेतो. ज्यांना खरंच शक्य नाही त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उलट आवर्जून या. माझं तर म्हणणं आहे, पैसे नाहीत आले तरी चालतील, पण तुम्ही इथं या. तुमच्या मनात ती भावना जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माणसाला समजेल की बाबा गडावर आल्यानंतर ही जी परिस्थिती आणि आपण काय केलं पाहिजे आणि आपण काय दिलं पाहिजे. म्हणजे जसं आपण संदेश पाठवतोय, तर तो संदेश ज्यावेळी गडावर येताल त्यावेळी तो संदेश खरा आहे का नाही तुम्ही डोळ्याने बघा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.